पक्षाच्या वतीने आम्ही स्वागत करतो। मित्रांनो, अत्यंत तातडीने बोलवलेल्या या पत्रकार परिषदेला आपण उपस्थित राहत त्याबद्दल आधी तुमचे पत्रकार परिषद संपण्याआधी आभारी मानतो मनातून। 20 मिनिटांमध्ये आपण सगळे इथे आलेला आहात। आजच्या या विशेष बोललेल्या पत्रकार परिषदेसाठी सुप्रसिद्ध सिने अभिनेत्या, काँग्रेसच्या नेत्या, ज्यांचं मराठी भाषेवर प्रचंड प्रभुत्व आहे आणि त्या सृजनशीलतेमुळे सामाजिक जाणीवा यांच्यात इतक्या प्रगल्भ झालेल्या आहेत की त्या अभिनेत्यापेक्षा, अभिनेत्रीपेक्षा आम्हाला त्या एक सामाजिक कार्यकर्त्या म्हणून पूर्ण महाराष्ट्राला मनातून आवडतात आणि त्यांचं काम, त्यांची बोलण्याची पद्धती आणि एकूणच समाजामध्ये जी सामाजिक एकता आणि समरसता यासाठी त्यांचं केलेलं काम, यामुळे त्या सर्वांसाठी अधिक उंची वाढवणारे आहेत। योगायोगाने त्या दहीहंडीच्या निमित्ताने भोकर आणि नांदेड या 2 ठिकाणी काँग्रेस समितीने जे दहीहंडीचा कार्यक्रम ठेवलेला आहे, या निमित्ताने त्या इथे उपस्थित आहेत नांदेड शहरामध्ये। आणि आल्यानंतर त्यांनी पहिला प्रश्न आदरणीय आमचे नेते आशुराज चव्हाण साहेबांना विचारला, मला नांदेड जिल्ह्यातील पत्रकारांशी संवाद साधायचा आहे, त्यांच्याशी हितगुज करायचा आहे आणि म्हणून हा तातडीने निर्णय घेतलेला आहे। मी आदरणीय आमच्या नेत्या, सुप्रसिद्ध सिने अभिनेत्या आणि काँग्रेसच्या नेत्या आदरणीय उर्मिलाताई मातोडकर मॅडमला विनंती करतोय की आपण पत्रकारांशी संवाद साधावा। काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि आपल्या महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री माननीय श्री अशोकरावजी चव्हाण साहेब आणि आमच्याबरोबर आमदार डी.पी. सावंत साहेब आणि आता इथे असलेले सर्वच काँग्रेसचे पदाधिकारी, नेते आणि अर्थात आपण सर्व पत्रकार बंधू आणि एखाद दुसरी भगिनींनो, तुम्ही खरोखरच एकदम कमी वेळामध्ये आल्या, त्याच्याकरता तुमचे जितके धन्यवाद आम्ही मानू तेवढे कमी आहेत। आणि खरं सांगितलं ह्यांनी की मी खरं तर इन्सिस्ट केलं की तुम्हा लोकांना भेटल्याशिवाय पुढे भोकरला जाण्यात मजा नाही आहे, त्यामुळे आल्याबद्दल अनेक धन्यवाद। मी काय बोलू इकडे, खरं तर नांदेड शहरामध्ये माझा हा दुसरी वेळ आहे, पण पहिली वेळ एकदम वेगळी होती, आत्ताची वेळ वेगळी आहे। तेव्हा मी एक अभिनेत्री म्हणून आले होते आणि मला हे वेगळ्याने तुम्हा सगळ्यांना सांगायला नको की अशोकराव चव्हाणजींचं काय केवढं मोठं एक प्रकारचं नांदेड शहराला जे आहे ते, या सगळ्या नांदेड नगरीला जी ती आहे, हे सगळं बनवण्यामध्ये शंकरराव चव्हाण साहेबांपासून ते सरांपर्यंत सगळ्यांचंच केवढं मोठं योगदान आहे। म्हणजे ती इकडची धरणं असू देत, MIDC असू देत, वेगळ्या प्रकारचे जॉब्स अवेलेबल करून देणं असू देत, एक प्रकारचं वरती काय एका शहराला कुठे नेऊन ठेवता येतं आणि किती सुंदर करता येतं, ह्याचं एक उत्तम उदाहरण आहे नांदेड शहर आणि अशोकरावजी यांचं जे आणि यांचे जे संबंध आहेत वर्षानुवर्षांचे, असं मला नेहमी वाटत आलंय। त्यांनी काय काय केलं ते सांगायला मी इथे तुम्हाला बोलवलेले नाही आहे, कारण तुम्ही आहात नांदेडचे, मी नाही आहे। मी हे सांगायला आले आहे की त्याचं एक छोटं उदाहरण मी स्वतः एक अभिनेत्री म्हणून देऊ इच्छिते। ते म्हणजे माझं जे पहिल्यांदा नांदेडला येणं झालं, तेव्हा मी फार एक्सायटेड होते, कारण का महाराष्ट्रातल्या एका भागात जिथे मी कधीच नव्हते आले तिथे आलेले, ते सुद्धा त्यांच्याचमुळे झालेलं अनासे आहे। कारण त्यांनी इथे मराठी नाट्य संमेलन ठेवलं होतं, तेव्हा आवर्जून आम्हाला बोलावलं होतं। तेव्हा मी, काजोल, आम्ही सगळेजण ज्यांनी बॉलिवूडमध्ये सुद्धा मोठ्या प्रकारे नाव कमावले, पण मुळात मराठी असल्यामुळे तर ते सुद्धा येणं सरांमुळेच झालं होतं। तर ते आज मी त्यांना आठवण करून देत होते आणि त्यामुळे एक प्रकारचं एक वर्तुळ एक कंप्लीट झाल्यासारखं आज वाटतंय की तेव्हा अभिनेत्री म्हणून आणि आज काँग्रेसचा एक घटक म्हणून, मी नेता वगैरे स्वतःला मानत नाही, नेते हे लोक आहेत आमचे आणि आपल्या सगळ्यांचेच। तर ते तुमच्याशी थोडंफार हितगुज करायचं होतं, तुमच्या काही प्रश्न असतील तर त्यांना उत्तरं द्यायची होती, त्यामुळे आता मला वाटतं सरांना 2 मिनिटं किंवा तुमचे काही प्रश्न असतील आपलं सुरू करा नेहमीप्रमाणे। आपकी हार की वजह मालूम हुई क्या आपको? हार की वजह मालूम करने का वक्त नहीं मिला, उससे ज़्यादा जो बड़े प्रश्न हैं उनके पीछे काम करने का वक्त मिला और उस पर ज़्यादा ध्यान देना मैंने मुनासिब समझा। क्योंकि मुझे लगता है हार के ऊपर बैठ के एक बात के बाद सोचने का मतलब नहीं होता। जब आपको पता होता है कि आपकी जीत के लिए और आपके पार्टी के उस सीट के लिए, जीत के लिए आपने हर कोई कोशिश की है, तो हार ज़्यादा मायने नहीं रखता। तो इसलिए मैंने इमीडिएटली तुरंत ही कोई वक्त बिना गवाए उसी क्षेत्र में काम शुरू किया है जिस क्षेत्र से मैं हारी हूँ। और वो सिर्फ हमारे क्षेत्र में नहीं, लेकिन महाराष्ट्र के मुझे बहुत
खुशी है ये आप सबको बताते हुए कि महाराष्ट्र के अन्य विभिन्न जगहों पर भी मैं पहुंची जहां पे बाढ़ आई हुई है। 2 दिन का दौरा मैंने किया सांगली, मिरज, इचलकरंजी और कोल्हापुर में। वहाँ पे आर्थिक मदद की, बहुत सारा सामान लेकर मैं खुद पहुंची। सुबह 2:30-3 बजे के उठे हैं हम लोग, 9 घंटे ड्राइव करके वहाँ पहुँचे और भगवान ने इतना दिया है एक कलाकार के रूप में कि वो भी एक तरह से यूज़ करके उनके मायूस चेहरों पे बहुत बड़ी एक खुशी ला सकी, हंसी ला सकी, उन्हें धैर्य दे सकी। और मुझे लगता है अभी का टाइम मुझे ज़्यादा इन चीज़ों में अपने आप को व्यस्त करने में देना मैं मुनासिब समझती हूँ। एक सेलिब्रिटी ते सामान्य कार्यकर्ता इथपर्यंत प्रवास तुम्हाला कसा वाटतो? अप्रतिम वाटतो. फार सुंदर प्रश्न आहे. कारण का आजपर्यंत महाराष्ट्राने इतकं प्रेम दिलं, इतका आदर सन्मान दिला, एवढं मोठं स्थान दिलं की आपल्या हृदयामध्ये मला स्थान दिलं एक कलाकार म्हणून. आणि त्याची मी कितीही परतफेड करू शकले तरी ती कमीच आहे असं मला नेहमी वाटत आले आणि मी नेहमी माझ्या कार्यक्रमांनी बोलले. पण जेव्हा आपण पक्षाद्वारे काहीतरी करायचा प्रयत्न करतो, कारण माझ्याकरता राजकारण हे पहिलं समाजकारण आहे आणि लोकांकरता काहीतरी मी करू शकेन. ज्या लोकांनी मला एवढं मोठं स्टार बनवलं, कोणाही मोठ्या स्टारचा मुलगा मुलगी नसताना, त्या लोकांकरता माझं सर्वात पहिलं कर्तव्य बनतं आणि ते माझ्या महाराष्ट्रातल्या लोकांकरता बनतं. आणि ते करण्याकरता एक बरोबर बोललात तुम्ही, एक कार्यकर्ता म्हणूनच मी सुरुवात केली आहे, शून्यातनं सुरुवात केली आहे. पण माझी माझी अशी पूर्ण हे आहे, आशा आहे आणि की मला लोक तेवढाच सहकार्य देतील जेवढं माझ्या इतर करिअरमध्ये आजपर्यंत मिळालं. सध्याच्या वातावरणात, राजकीय वातावरणात किती कार्यकर्ता म्हणून किती आशादायी आहे काय वाटतं? मला असं वाटतं की आता एका कार्यकर्त्याला जितका जोर लावायला पाहिजे तेवढी गरज कधीच पूर्वी कदाचित पडली नव्हती. आणि ती गरज वेगळ्या वेगळ्या लेवलवरची आहे, सामाजिक लेवलवरची आहे, अनेक लेवलवरची. आणि पहिलं तर मी फार हा प्रयत्न करते की एक प्रकारची जाणीव आणि एक प्रकारचं जागृती लोकांमध्ये आणू इच्छिते जे होतंय ते सांगण्याकरता. कारण काय होतं कधी कधी लोक पण फार कोणी आरडाओरडा करून एखादी गोष्ट सांगत असेल तर आपलं पटकन लक्ष त्या व्यक्तीकडे जातं आणि आपल्याला वाटतं हीच सत्यता आहे, पण ते सत्य असतंच असं नसतं. त्यामुळे एक माझ्या परीने माझा एक प्रयत्न आहे की ते सत्य लोकांपर्यंत पोहोचावं हा प्रयत्न आहे. 370 हटवल्यावरची प्रतिक्रिया द्यायला आता उशीर झाला आहे, कारण ते हटवलं गेलेलं आहे. आणि माझ्या मते ते हटवणं एक प्रकारचं फक्त ऑफिशियल एक गोष्ट करणी बाकी होती. त्यामुळे जर देशामध्ये किंवा काश्मीरच्या त्या भागामध्ये डेव्हलपमेंट होणार आहे असं जे आपल्याला सांगण्यात येते तसं झालं तर उत्तमच आहे. प्रश्न फक्त 370 हटवण्याचा नाही आहे, ते ज्या प्रकारे हटवलं गेलं ते आहे. ते फार म्हणजे माझे शब्द तुम्हाला तीव्र वाटतील कदाचित, पण अमानुष पद्धतीने केले गेले. आणि आज तुम्ही विचारले म्हणून सांगते, माझ्या तिथे सासू सासरे राहतात, दोघांनाही अत्यंत डायबेटीस आहे, हाय ब्लड प्रेशर आहे. आजचा 22वा दिवस आहे की माझं किंवा माझ्या नवऱ्याचं त्यांच्याबरोबर बोलणं झालेलं नाही. त्यांच्या घरामध्ये साधं त्यांना रोज माझ्या सासूबाईंना जे हे लागतं औषध ते घरामध्ये आहे की नाही, इन्सुलिन लागतं त्यांना इंजेक्शन, ते सुद्धा आम्हाला माहिती नाही. त्यामुळे ह्या ज्या सगळ्या पद्धती आहेत त्या आपल्यापर्यंत पोचवल्या जात नाहीत. एक्झॅक्टली 370 काय होतं, त्याचे काय परिणाम आहेत हे सुद्धा बऱ्याचशा लोकांना कधी कधी माहिती नसतं. पण म्हटल्याप्रमाणे आरडाओरडा करून 4 वेळा एखादी गोष्ट सांगितली का तीच वस्तुस्थिती मानून लोक समजून चुकतात की हीच असेल कदाचित. तसं नाही आहे. त्यामुळे देवाकडे एक भारतीय म्हणून मी एवढी प्रार्थना करू शकते की जे काही सांगितले गेले ते खरोखरच ते विकास व्हावे तिथे, आणि लवकरात लवकर हे जे कम्युनिकेशन शटडाऊन आहे ते लवकरात लवकर हटवावं. आणि ही विनम्र विनंती मायबाप सरकारकडे करू शकतो आम्ही, एक काश्मीरशी नातं असलेली व्यक्ती म्हणून नाही, एक नॉर्मल सिटिझन म्हणून. आणि अभिमान वाटतो मला हे सांगायला जास्त करून आपल्या मराठी लोकांच्या पुढ्यात की हे सगळं असताना सुद्धा माझे पती सकाळी माझ्याबरोबर 2:30-3ला उठून माझ्याबरोबर महाराष्ट्रातल्या या छोट्या छोट्या जागांनी त्या पूरग्रस्त भागांमध्ये मला मदत करत होते, लोकांची मदत करायला. आणि ही खरी माणुसकी, आणि ह्या माणुसकीच्या आणि ह्या प्रेमाच्या सद्भावनेच्या विचारावरती आपला भारत देश घडला, बनला, घडवला गेला आणि आज इथपर्यंत आला, तो त्याच्यावरती आला आहे. हे आपल्याला विसरून चालणार नाही, एवढंच मला नम्रपणे तुम्हाला सगळ्यांना सांगायचं आहे.
कार्यकर्ता म्हणून काम करायची काय इच्छा आहे? मला असं वाटतं की मी म्हटल्याप्रमाणे मुळात मी काही सोन्याचा चमचा तोडा घेऊन आलेले नाही हो जन्माला. त्यामुळे मला एक लोकांशी जे माझं नातं आहे ते कधीच तुटलं नाही. ज्या छोट्याच्या छोट्या मी नाटकांमध्ये कामं केलेली आहेत. मला हे विसरताच येणार नाही की मी जे काय आहे आज त्याचा पूर्ण देवानंतर मी त्याचं एकच क्रेडिट ज्यांना देऊ शकते ते म्हणजे माझी जनता आहे. त्यामुळे त्या जनतेशी कधी संबंध तुटलाच नाही. त्यामुळे माझ्या कॅम्पेनचे पण जर तुम्ही कधी फोटो किंवा फिती बघितल्या तर मी जास्तीत जास्त झोपडपट्ट्यांनी हिंडली, कारण माझा जो विभाग होता तो झोपडपट्ट्यांनी भरलेला होता आणि त्या लोकांना खरोखरच गरज आहे. म्हणजे आज आपल्यासारख्या आमच्यासारख्या लोकांनी काहीतरी त्यांच्याकरता करण्याकरता. त्यामुळे ते फारसं कठीण ना तेव्हा झालं ना आता झालं. कदाचित त्याच्याचमुळे हा जो एक प्रवास आहे तो जास्त सुखकर आणि इझी झाला असेल. माझ्या मते माझं वेगळं मत नाही आहे. जी वस्तुस्थिती आहे या देशाची तेच माझं मत आहे. 1947 मध्ये 2 देश झाले. एक देश आज कुठेतरी मागे पडला गेला आहे जो आपल्याबरोबर झाला पाकिस्तान, आणि एक देश भारत नावाचा. इकडच्या नेत्यांनी आणि इकडच्या आपल्याला ज्या प्रकारे आज कॉन्स्टिट्यूशन आपल्या या देशाला मिळालेली आहे त्याच्यामुळे तो जो देश आणि ज्या विचारांवर ज्या गोष्टींमुळे तो देश विकासाकडे गेला आणि ज्या प्रकारे आपल्या इकडच्या आपल्या सर्व नेत्यांनी सर्व धर्मसमभाव, बहुजन हिताय बहुजन सुखाय ह्या ज्या सगळ्या विचारांवरती हा देशाला घडवलं, त्याचा पाया रचला, त्याचा कळस केला आणि कुठेतरी तो देश पुढे गेलाय. त्याचं एक मोठं हे अर्थातच काँग्रेसकडे जातं, कारण काँग्रेसनेच जास्त करून या देशाला महाराष्ट्राप्रमाणेच जसा महाराष्ट्र नेहमीच काँग्रेसचा होता त्यानुसार ते हे वस्तुस्थिती आहे. ही काही मी वेगळी केलेली वस्तुस्थिती नाहीच आहे मुळामध्ये. पण तर त्यामुळे आज अशी वेळ आलेली आहे नक्कीच की वेगळं काय सांगायचं, लोकसभा निवडणुकीमध्ये म्हणावं तसं यश मिळालेलं नाही, पण त्याच्यावरती काम खूप मोठ्या प्रमाणात करायची गरज आहे आणि त्याच्याकरता माझा जो काय खारीचा पण नाही चिमणीचा म्हणेन वाटा आहे तो करायला मी इथे आहे. विधानसभा लढणार आहेत विधानसभा असा आता तरी विचार नाही आहे. म्हटल्याप्रमाणे सध्या फक्त इतर ज्या गोष्टी आहेत तिथे जाऊन लोकांशी म्हटल्याप्रमाणे, कारण काय होतं की जेव्हा इलेक्शन्स असतात लोकसभेची होती तेव्हा आपण जास्त करून आपल्या कॉन्स्टिट्युएन्सीमध्ये अडकून राहतो आणि कुठेतरी आपल्या लोकांशी संवाद साधता येत नाही. त्यामुळे आता तरी हा वेळ मी ते करण्याच्या मागे लावला आहे. नांदेडमध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये तुम्ही विधानसभेच्या प्रचारात जर आमच्या नेत्यांनी सांगितलं तर जरूर येऊ. मौजूदा बीजेपी हुकूमत की जानिब से अपोजिशन के खिलाफ साजिश रची जा रही है, उसको आप किस नज़र से देखते हैं? उसकी वजह से कांग्रेस के या राष्ट्रवादी के नेता दबाव में या डरे हुए नजर आ रहे हैं क्या? मुझे लगता है नेता ये जो वर्ड है ना, ये जो शब्द है, उसके साथ डर और दबाव जाना नहीं चाहिए. एक अगर आइडियल सी दुनिया देखे तो मुझे लगता है कि जो गलत वक्त पे अपने विचार बदलते हैं, अपनी सोच बदलते हैं, वो उनको मुबारक हो. बाकी मुझे लगता है नेता बनने के लिए सबसे बड़ी चीज़ अपने आप के विश्वासों पे, विचारों पे अटल बने रहना, ये सबसे बहुत महत्वपूर्ण बात होती है. और इस विचार पे चलकर मैं अपनी ज़िंदगी जी हूँ और अपने आगे का भी करियर बनाना चाहती हूँ. बाकी मुझे लगता है अगर ऐसा है तो बहुत दुख भरी बात है, क्योंकि एक लोकशाही तंत्र में ये बहुत गलत बात है. लेकिन ये तो है कि मैं आप नेताओं की बात क्यों कर रहे हैं. आज हम मीडिया की भी अगर बात करें तो मीडिया को मैंने स्पेशल शुक्रिया कहा था जब मेरा कैंपेन ख़त्म हुआ, क्योंकि मुझे उन्होंने बहुत, हालांकि आए वो अलग विचारों से थे, ये सोचकर कि ये देखने और जांच करने की मैं कितनी सूझबूझ रखती हूँ राजनीति की, लेकिन वो मेरी थोड़ी बहुत सूझबूझ समझने के बाद उन्होंने मेरा काफ़ी सहकार्य दिया. लेकिन दुख के साथ कहना पड़ रहा है कि मीडिया भी बहुत हद तक दबाव में है. जो उनको प्रोजेक्ट करना चाहिए वो करने के बजाय जो कहा जाता है वो शायद कुछ हद तक कर रहे हैं. तो मुझे लगता है ये जो एक वातावरण है वो बहुत हद तक हर एक क्षेत्र में समाज के दिखाई दे रहा है. ये वस्तुस्थिति, इसे हम कोई भी नकार नहीं सकते. सेलिब्रिटी को टिकट आसानी से मिलता है, आपको कार्यकर्ता नहीं बल्कि सेलिब्रिटी के तौर पर टिकट दिया गया. बिल्कुल. आप सेलिब्रिटी को ये बुरा नहीं लगता कि कोई कार्यकर्ता या कोई लीडर जमीनी सतह पर काम करता और फाइनल इलेक्शन में आप सेलिब्रिटी आके
उसका हक क्यों लेती है? बीजेपी का नहीं, ये देखिए, ये बहुत सही बात कही आपने, लेकिन ये बात भी आपको समझनी चाहिए कि जो लोग आते हैं उसके लिए एक ही रूल नहीं बन सकता। जहाँ पे इंसानों की बात होती है, हर जगह पे 1 किलो मतलब 1000 ग्राम नहीं होता, तो हर इंसान अपनी अलग शख्सियत विचार लेकर आता है। तो मुझे लगता है, मुझे बहुत अभिमान है ये बात कहने के लिए कि जो मेरा कैडर रहा है, जो मेरे कार्यकर्ता, जो मेरे साथ लोग जुड़े हैं, वो आज भी कुछ मेरे साथ भी आए हैं यहाँ पर, बम्बई से लेकर गाड़ी से आए हैं। वो इस वजह से जुड़े हैं कि कहीं ना कहीं मुझ में उन्होंने वो काम करने की, वो उन तक पहुँचने की, उनके थ्रू लोगों तक पहुँचने की एक तरह की विचार देखे हैं, और वो जो सही विचारों को आगे लेकर जाने की एक सोच देखी है। तो मुझे लगता है कि हर एक व्यक्ति का अपना अपना ये होता है। अगर मैं अपने रूम में बैठ के उनसे अगर काम करवाती और कुछ करती ही नहीं, तो शायद उनका ये मानना सही होगा, लेकिन मैं खुद ये कोशिश करूँगी कि मेरे साथ यहाँ पर और हर जगह जो कार्यकर्ताओं ने काम किया, उनमें से जो भी जिनको भी चाहिए उनको आगे आने की मैं खुद कोशिश करवाऊँगी कि वो आगे आए। जिस तरह के तमाम लोग जो सेलिब्रिटी बीजेपी से लगे पीछे आ गए, आप कांग्रेस से लड़ी और अनफॉर्चुनेटली हार हुई, इसका कोई अफसोस है आपको? बिल्कुल नहीं, क्योंकि कुछ लोग धारा के साथ बहते हैं और कुछ लोग विचारधारा के साथ बहते हैं, और मैं विचारधारा के साथ खड़ी रहने वाली व्यक्ति हूँ। मैं धारा में तो इस भी नहीं बहूँगी, उस भी नहीं। तो क्योंकि मैं विचारधारा के साथ थी और ना कि धारा के साथ, तो इसलिए मैंने जो विचारधारा सही समझी उसके साथ खड़ा रहना सही समझा। अभी हार और जीत उसके बाद में उस क्षण की सच्चाई है, ना कि पूरे अस्तित्व की सच्चाई है। तो मुझे लगता है आने वाला वक्त बेहतर मेरे ख्याल से सच्चाई को आगे लाने में होगी। जनता जनार्दन सर खूप हुशार आहे, आपण म्हणतो जनता कोणी नाही, जनतेला सर्व काही कळतं आणि त्यांनी जर आशीर्वाद दिला तरच आपण निवडून येणार। मग आपल्याला असं म्हणायचं का आपण मीडियावर आरोप लावला तर जनतेला कळत नाही म्हणून बीजेपी येते, जनतेवर थेट आरोप आहे ना मीडियावर? नाही, मला असं नाही काय म्हणायचं, मला अजूनही जनतेमध्ये विश्वास आहे। मला अजूनही असं वाटतं की ते जे काही विचार करतात, पण असंही होऊ शकतं की जनतेच्या समोर जे प्रश्न, ज्या प्रकारचं चित्र रेखाटलं जातं, त्या कुठेतरी भरामध्ये, त्या भावनेच्या भरामध्ये माणूस विचार करू शकतो, त्याच्यावरती निर्णय घेऊ शकतो। आणि खरं सांगायचं तर मी नवी आहे खरं तर या गोष्टीवरती उत्तर देण्याच्या। मी माझे प्रयत्न करू शकते आणि म्हटल्याप्रमाणे माझ्यातर्फे लोकांपर्यंत ते संदेश पोहोचवू शकते। पण मला असं वाटतं की कुठेतरी हेही खूप मोठ्या प्रमाणावर होतंय की जनतेला मुळात चित्रच भलतंच दाखवलं जाते। की आजच्या पेपरामध्ये जर तुम्ही उघडून बघितलं तर पेपराच्या वरती लिहिलंय की निवडणुका समोर असताना साखर पेरणी, आणि जनतेवरती काय 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 छान छान गोष्टींची आज बहुत सारी चीज़ों के आश्वासन दिली गेली आहेत। आणि त्याच पेपराच्या खाली बरोबर लिहिलं गेलंय की शेतीमध्ये काही न मिळालेले बिचारे अनेक शेतकरी, आमचे बांधव जास्त करून आपल्याच या सगळ्या क्षेत्रातले, जे मग शहरांच्या दिशेने जातात, त्यांना तिथे सुद्धा काही रोजगार मिळत नाही। म्हणजे मग माणसाने जायचं कुठे, ही वस्तुस्थिती आहे। पण कुठल्या गोष्टी मी म्हटल्याप्रमाणे जोरात सांगितल्या जातात आणि कुठेतरी पेपराच्या खाली कुठेतरी काय येतात, ह्या सगळ्या गोष्टींनी कुठेतरी जनता भारावून जाते। त्यांना त्यांच्या रोजच्या अनेक चिंतांमध्ये कदाचित विचार करायला मिळत नसेल, पण वस्तुस्थिती आहे खूप मोठ्या प्रमाणावर आहे। आणि मी मीडियावर जनतेचा विश्वास आहे तुमचा आहे म्हणून तुम्ही पत्र प्रश्नच नाही, कारण का मला अजूनही असं वाटतं, शेवटी साहेब आम्ही कोण आहोत? आमच्यासारखे लोक येतात आणि जातात, तुम्ही लोकशाहीचा चौथा बुरुज आहात। हे मी नाही लिहिलं, हे आपल्या ह्याच्यात लिहिलेलं आहे कॉन्स्टिट्यूशनमध्ये। त्यामुळे ते मी कोण आहे? मी तर फार छोटी एक स्वतःला कार्यकर्ता समजते खरं तर। त्यामुळे आणि म्हटल्याप्रमाणे मी माझं काम करते। मला कोणीतरी अतिशय सुंदर एक गोष्ट पाठवली, मी काय केलं ह्याच्यावरती, ती तुमच्याशी शेअर करते की कुठेतरी आग लागलेली असते आणि एक कावळा चिमणी बसलेली असते आणि चिमणी येऊन तोडीच्या चोचेतनं सारखं पाणी त्या आगीत टाकत असते। तर तो कावळा शेवटी म्हणतो, तू काय करते, तू मॅड झाली आहेस का? तर ती म्हणते, नाही मी माझं काम करते, म्हणजे उद्या मी जेव्हा नसेल मला असं वाटेल की मी माझं काम केलं बाबा। त्यामुळे मी म्हणतच नाही आहे की मी मोठी काही हे देणारे आणि जलवर्षाव करणारे, लिटरली सुद्धा आणि अदरवाईज सुद्धा मी माझं काम करण्याचा प्रयत्न करते। आजच्या जे पेपरला तुम्ही म्हणताय ते मंत्रिमंडळ बैठकीतले निर्णय तुम्ही ज्या कार्यक्रमासाठी आल्या त्याच्याबद्दल तुमचं काय मत? या दही अंडी कार्यक्रमाला व्यावसायिक सुरू पाहिजे, अनेक गोविंदा
जाहीर कायमचा याच्याकडे पुन्हा कोणी डोमिनन्स राहत नाही हे इव्हेंट याला ते स्वरूप आहे ते चालू असावं की नसावं. मी स्वतः जन्माष्टमीच्या पहिल्या दिवशी, कारण ह्यावेळी जन्माष्टमी ह्या दिवशी आहे का त्याबद्दल थोडंसं हे होतं, तर मी त्याच्यावर एक व्हिडिओ टाकलेला ट्विटरवरती. त्या ट्विटरमध्ये ह्या प्रश्नांची उत्तरं आहेत, जिथे मी हात जोडून कळकळीची विनंती केलेली की स्वतःच्या आयुष्य सांगितलं गेलं आहे की एक व्यक्ती म्हणून किंवा एक ह्युमन बिईंग म्हणून फार मुश्किलीने मिळतं, तर ते आयुष्य मिळते त्याचे जपा, स्वतः करता जपा आणि तुमच्या ज्या लोकांचं तुमच्यावर प्रेम आहे त्या कुटुंबाकरता जपा. त्यामुळे तिथे सुद्धा मी माझं काम केलं आहे, पण मी ना ते उत्सव बनवले, त्यामुळे मला वाटतं लोकांना त्यांचा त्याच्यातला आनंद घ्यायला द्यावा. अहो माझी झाली निवडणूक साहेब, त्याच्यानंतर गेली आहे मी पूरग्रस्तात. त्याच्यावर मी का बोलू, मी माझ्यावर बोलू शकते. आता मुश्किल झालं आता काय. सत्ताधारी पक्षात सेलिब्रिटी जातात, मात्र आपण काँग्रेसच का निवडलं? मी म्हटल्याप्रमाणे ज्या विचारांवरती काँग्रेस पक्ष स्वातंत्र्याच्या आधी आणि स्वातंत्र्योत्तर काळामध्ये पुढे गेलाय आणि देशाला पुढे नेलंय, त्या विचारांमध्ये विश्वास असल्यामुळे मी काँग्रेस पक्षाबरोबर आहे. निघायचं आम्हाला भोकरला. बॉलीवुड में कहीं ना कहीं आपको लगता है कि जो अभी जो नेशनल गवर्नमेंट कांग्रेस के बहुत से डायरेक्टर्स ने उसका विरोध किया है, लेकिन उसी के सपोर्ट में कुछ डायरेक्टर्स भी आ जा रहे हैं, तो बॉलीवुड के तस्वीर में सबको लगता है मतलब दुबई है. अगर आप होते बॉलीवुड में और आपकी पिक्चरों का सारा जो है आने वाला फ्यूचर आपके सरकार पे होता तो आप क्या करते? सवाल आप खुद जवाब दीजिए और खुद लिखिए. चलूया. थँक्यू.